मध्ये व्हिडिओ दिसतोय का क्लिअर? मार्क करा. तर व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का? यस. आरती क्लिअर आहे. श्वेता, निकिता यस क्लिअर. क्लिअर. ऑल ऑफ यू क्लिअर दिसतोय. कल्पना, प्रतीक, राहुल, प्रमोद. राईट. चला रिपीट घेऊया आपण आपल्या पॉईंटवर रिपीट घेऊया की ज्यावेळेस आपण इथे जीला घेतलं होतं तर सीला इथे घ्यावं लागत होतं, तेव्हा असं कळलं की जीची प्लेस ही रॉंग होती, कारण सी हा एच आणि ईपेक्षा सिनियर असायला पाहिजे होता. दॅट्स वाय जीला इथे काढून आपण जीला इथे घेतला. अँड या कंडिशननुसार की जीपेक्षा जितके जास्त ज्युनियर आहे, जितके 1 2 3 ज्युनियर आहे, तितके सिनियर सीपेक्षा असायला पाहिजे. तर सीची प्लेस आपल्याला इथे मिळाली 1 2 3. इथपर्यंत क्लिअर होतं का? मला मार्क करून घ्या. इथपर्यंत क्लिअर होतं का? त्यानंतर आपण समोरची जी बडबड करूया. यस, इथपर्यंत क्लिअर होतं. यस, इथपर्यंत क्लिअर होतं. चला आता समोर बघूया. समोर बघा, एच अँड ई सी पेक्षा ज्युनियर आहे, बट या दोघांची प्लेसेस कंटिन्यू दाखवणे. इट मीन्स एकतर एच अँड ई इथे आणि इथे असतील, किंवा एच अँड ई इथे आणि इथे असतील. राईट. तर दोघांची कंटिन्यू. तर समोर या तीनपैकी कोणत्या दोन जागेवर एच अँड ई बसलेल्या जे माहिती नाही, पण डेफिनेटली या तीन जागांपैकी दोन जागा प्लेस करतील एच अँड ई. अँड एच अँड ई याच फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिणे आहे. बट समोरची कंडिशन वाचून घेऊया, त्यानुसार कळेल आपल्याला की एच अँड ई हे कुठे असते. समोर काय म्हणत आहे की द नंबर ऑफ द पर्सन रिलेटेड सेल जस्ट रिलेटेड मोर दॅन 4 डेजिग्नेशन लाईज बिटवीन एच अँड एफ. एच अँड एफ यांच्यामध्ये मोर दॅन 4 डेजिग्नेशन, नॉट 4 5 चालतील, 6 चालतील, 7 चालतील, 8 चालतील, 100ही चालतील, बट मोर दॅन 4 असायला पाहिजे. आता इतकं तर डेफिनेट आहे की हा एच या तीन जागांपैकी कुठेतरी असेल, कारण तो सी पेक्षा ज्युनियर आहे. इट मीन्स एफ हा वर असायला पाहिजे. जर या तीन जागांपैकी समजा मी एचला इथे घेत आहे, तर मला मोर दॅन 4 प्लेसेस इन बिटवीन एच अँड एफ प्लेस करणे आहे. तर 1 2 3 4 जर मी इथे एफ पण घेतलाय, समजा एफ वर घेतलाय, तर मोर दॅन 4 प्लेसेस होतात का बघा. तर एच अँड एफच्या मध्ये मोर दॅन 4 1 2 3 4 ओनली 4 होत आहेत. नॉट मोर दॅन 4 होत नाही आहे. दॅट्स वाय एचला मी इथे उतरवले खाली, इथे असणार नाही एच. आता मोर दॅन 4 मिळतो का? एफ आणि एचच्या डिफरन्समध्ये 1 2 3 4 5 यस मिळतंय मला मोर दॅन 4. मला एच इथे घेते, मला एचला इथे घेता येणार नाही. का घेता येणार नाही? कारण ही कंडिशन बघा, एचच्या खाली ई असायला पाहिजे. दॅट्स वाय एचला इथे घेता येणार नाही. बट एचला मला इथे पण घेता येणार नाही, एचला मला इथे घ्यावं लागेल. तर एचची जागा इथे प्लेस करता येईल मला. अँड एच अँड एफ यांच्या दरम्यान 4 पेक्षा जास्त येत आहेत का? तर मिळत आहेत 1 2 3 4 5 प्लेसेस मिळत आहेत. इट मीन्स एच इथे असणार नाही, इथे तर घेऊ शकत नाही. तर मला एच इथे घ्यावं लागेल आणि एफ मिळेल मला इथे. तर हा झाला आहे तुमचा एफ, हा झाला आहे तुमचा एच. चला, एचची प्लेसमेंट सांगितली मी तुम्हाला. क्लिअर आहे का? एचची प्लेसमेंट क्लिअर आहे का? एच जर इथे असेल तर ई इथे असायला पाहिजे. एच ई प्लेस केली आपण. क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. एच अँड ई क्लिअर आहे का? यस. श्वेता क्लिअर आहे. आरती क्लिअर आहे. यस. वैशाली, आरती, क्वेश्चन आउट क्लिअर आहे. क्लिअर आहे. दिलेल्या कंडिशन, गिवन कंडिशननुसार इट्स क्लिअर आहे की यांची. चला फायनली लास्ट डी ज्युनियर टू. आता दोनच प्लेसेस शिल्लक आहेत तुमच्याकडे अँड डी इज ज्युनियर टू ए. तर 1 2 हे दोनच प्लेसेस. अँड डी इज ज्युनियर टू ए असेल तर डी इथे असेल, ए इथे असेल. झाले का 8 प्लेसेस? बरं झाले का 8 प्लेसेस? आणि झाले असतील 8 प्लेसेस फिल झाले बरं का. आणि जर डाऊट असेल इथे की कसे फिल केले, डाऊट येण्यासारखा प्रश्न नाही, एकदम जनरलचा क्वेश्चन होता, बट तुम्हाला ड्रॉ करतो. चला क्लिअर आहे का? मार्क करा. क्लिअर आहे. आणि अशीच ड्रॉ कुणाची झाली असेल तर त्याचे सर्व आन्सर्स बरोबर असतील
अशी ड्रॉ झाली. चला क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, सर्वांचं क्लिअर आहे. वाव, व्हेरी गुड. कुठेच डाऊट नाही, सर्वांचं क्लिअर आहे. गिवन कंडिशन्स आपण अप्लाय केल्या, राईट. फक्त एका कंडिशनमध्ये 2 वेज तयार होत होते. जी एकतर वर लिहिला होता आपण, बट इमिजिएट आपल्याला कळलं की वर लिहिलेला जी इज द रॉंग प्लेस, देन आपण त्याला खाली लिहिला अँड आपली सर्वचं सर्व पझल ड्रॉ झाली. यस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. तर याच्यानुसार क्वेश्चनचे आन्सर्स पुट करणे आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 1 काय बोलतो आहे. क्वेश्चन नंबर 1 काय बोलतो आहे, हाऊ मेनी पर्सन्स आर ज्युनियर टू एच. एच पेक्षा ज्युनियर. चला आता मी एक्सपेक्ट करतोय, आता तर मी ड्रॉ करून दिले आहे. एच पेक्षा किती पर्सन्स ज्युनियर आहेत. चला काय होईल उत्तर. मगाशी तर तुम्ही मोर दॅन 4 येत होतं, आता काय होईल उत्तर. उप्स, अरे ज्युनियर रे, ज्युनियर म्हणजे खाली, ज्युनियर म्हणजे खाली. आरती, नॉट वर. यस, 1, ओनली 1. एच पेक्षा एकच पर्सन ज्युनियर आहे, दॅट इज ई. एकच पर्सन ज्युनियर आहे ना, दॅट इज ई. मीन्स ओनली 1 पर्सन ज्युनियर आहे एच पेक्षा. यस, ऑप्शन नंबर बी. अँड ऑलमोस्ट तुमच्यापैकी विद्यार्थ्यांनी दिलं होतं की मोर दॅन 4, बट बी करेक्ट. आता बघा आपली ड्रॉ झालेली आहे, तर सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर मिळतील. यस, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 2 की 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन अ सर्टन वे. मीन्स ऑडमॅन करणे आहे तिथून 5 पैकी एक ऑडमॅन आहे जो या गटात बसत नाही. अँड हेन्स दे फॉर्म अ ग्रुप. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप. काय होईल ऑप्शन. चला निकिता बोलते ऑप्शन नंबर डी, राहुल बोलते ऑप्शन नंबर डी, कल्पना ऑप्शन नंबर डी, प्रेरणा ऑप्शन नंबर डी, श्वेता ऑप्शन नंबर डी. की या 5 पैकी काय दिलेले आहे, काय सिमिलॅरिटी आहे. सिमिलर रेशो का ए एफ बोलत आहे, तर ए एफ कंटिन्यू आलेले आहे. देन बी ए पण कंटिन्यू आलेले आहेत. एच डी पण कंटिन्यू आलेले आहेत, एकामेकांचे शेजारी आहेत असं म्हणता येईल. जी ए इथे लांबलचक डिफरन्स आहे. देन ई एच पण एकामेकांच्या शेजारीच आहेत असं म्हणता येईल. यस, ऑप्शन नंबर डी इज द ऑडमॅन. ऑप्शन नंबर डी इज द ऑडमॅन. ही जी ए या गटात बसत नाही. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला डी, ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट क्वेश्चन वर या. क्वेश्चन नंबर 3 काय बोलतोय, हाऊ मेनी डेजिग्नेशन गॅप्स आर बिटवीन ए अँड डी. चला शोधा ए अँड डी मध्ये किती आहेत डेजिग्नेशनचे गॅप्स किती आहेत. हा ए दिसतोय तुम्हाला, हा डी दिसतोय. 1 2 3, मला तर 3 दिसत आहे, तुम्हाला किती दिसत आहेत. दॅट इज ऑप्शन नंबर सी बोलताय 3. यस यस, अश्विनी, श्वेता, विपशना, आरती, निकिता, किती डेजिग्नेशन आहेत ए अँड डीच्या दरम्यान. दॅट इज 3. यस यस यस, व्हेरी गुड. चला क्वेश्चन नंबर 4 वर या. हू अमंग द फॉलोइंग इज जस्ट सीनियर टू बी. अगेन जस्ट मीन्स बीच्या अगदी वर कोण असायला पाहिजे. यस, ए व्हेरी गुड. यस, ए ऑल ऑफ यू. ए की बीचा जस्ट सिनियर मीन्स ए. ऑप्शन नंबर. फायनली क्वेश्चन नंबर 5. Who among the following is AGM? AGM कोण आहे. That is G. Yes, G. Yes, Shweta. Ashwini, not C. It's a G. AGM बघणे. AGM. हा AGM. Ashwini, it's G. Not C. प्रेरणा. अच्छा, ऑप्शन नंबर सी. सॉरी ऑप्शन नंबर सी. ओके, ऑप्शन नंबर सी मीन्स ऑप्शन नंबर सी मीन्स जी. इट मीन्स जी. फक्त सी लिहून ठेवलं ना तुम्ही, तर मला वाटलं की सी बोलतोय. यस, ऑप्शन नंबर सी. इट मीन्स जी. काहीही असा विशेष किचकटपणा या प्रश्नामध्ये नव्हता. मला तर असं वाटतं की याच्यापेक्षा किचकटशे प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. लेट्स नो मी की 5 पैकी किती बरोबर होते आउट ऑफ 5. मला आन्सर सर्वांकडून एक्सपेक्टेड आहेत बरं का. चला श्वेताचे 4 बरोबर, विपशनाचे आउट ऑफ 5 आउट ऑफ 5. व्हेरी गुड. प्रेरणाचे 4, आरती 5 पैकी 3, विश्वनाथ 5 आउट ऑफ 5. व्हेरी गुड. कल्पना 4, प्रतीक 4 आउट ऑफ 5.
प्रमोद 3, निकिता 2 out of 5, अश्विनी व्हेरी गुड 5 out of 5. चला ऑल ऑफ यू व्हेरी गुड, ट्राय केलं तुम्ही राईट. चला क्लिअर आहे का? फायनली मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया, तिथे पण तुम्हाला थोडासा वेळ देतोय. ओके वैशाली 4. ओके चला क्लिअर, ऑल क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. आता तुमच्या आवडीचाच भाग आलाय एकदम. सिलोजिझम आठवतं ना? कॉन्सेप्ट्स 3 पॉइंट्स बिलकुल डील करणे आहे. चला झूम करतोय मी याला. काय बोलतोय आधी तर कंडिशन वाचतो. इन ईच ऑफ द क्वेश्चन्स बिलो आर गिवन some statements followed by some conclusions. You have to take the given statements to be true even if they seems to be variance with the commonly known fact. तेच राहतात सर्व instructions, त्याच्याशिवाय काय राहतात तिथे. read all the conclusions and then decide which of the given conclusion logically follows from the given statement. This सर commonly तुम्हाला हे वर 4 ऑप्शन दिले आहेत, A B C D E राईट. आणि तुमच्यासाठी तर हा सोपाच करून दिला होता अगदी टॉपिक. क्वेश्चन नंबर 6, 7, 8 स्टेटमेंट दिले आहे, कन्क्लुजन दिले आहे, स्टेटमेंट दिले आहे, कन्क्लुजन दिले आहे, स्टेटमेंट दिले आहे, कन्क्लुजन दिलेलं आहे. तर इथून क्वेश्चन नंबर 6चा आन्सर ऑप्शन नंबर ABCD पैकी ड्रॉ करणे. ऑनली 2 बोलताय शोधा रे, उत्तर यायला तयार झाली आहे राईट. चला क्वेश्चन नंबर टाकणे आहे अँड ऑप्शन नंबर टाकणे आहे. क्वेश्चन नंबर 6, 7, 8 लेट्स ड्रॉ युअर सिलॉक्स. चला अरे सुरुवातच झाली आहे. सेकंड फॉलो, सॉरी 2 फॉलो. श्वेता बोलते आहे क्वेश्चन नंबर 6चं ऑनली 2 फॉलो. ओके अश्विनी 6चं B, प्रेरणा 6चं B. ओके यस फंडे तुम्हाला माहिती आहे, 3 पॉईंट्स माहिती आहेत तुम्हाला. पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स असतील तर निगेटिव्ह कन्क्लुजन चालणार नाही. हा तर पहिलाच फंडा होता राईट. अँड सेकंड फंडा हा होता की जे काही कन्क्लुजन्स आहेत ते कोणत्याही कंडिशनमध्ये रॉंग असायला नको, तरच ते ट्रू होतील. इथं सेकंड कंडिशन होती. अँड थर्ड वन मोस्ट प्रेफरेबल स्टार मार्क करून ठेवली होती. इफ स्टेटमेंट अँड कन्क्लुजन्स, इफ स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन बोथ आर इन निगेटिव्ह मोड देन यू कॅन एक्सपांड युअर व्हेन डायग्राम. तर मोस्ट इम्पॉर्टंट स्टार मार्क करून दिलेली कंडिशन आहे ती मी तुम्हाला शिकवली होती. आणि खूप सारे क्वेश्चन्स आपण याच्यावर डील केले होते राईट. चला 7चं नन फॉलो, 7चं ऑप्शन नंबर B, 7चं ऑप्शन नंबर B बोलते अश्विनी, श्वेता बोलते नन फॉलोज. सेकंडचं D, सेकंड नाही रे, 7th असेल ते निकिता. 7चं नन, 7चं ऑप्शन नंबर D. ओके चला 8 पण शिल्लक आहे. कल्पना 7 पॉइंट मीन्स व्हॉट. रोहित 7चं नन फॉलो, 7चं D मीन्स नन फॉलो. 6चं B. ओके वैशाली 7चं प्रेरणा बोलते नन फॉलो. चला बाकीचे काढा फटाफट. 8चं पण आन्सर कल्पना 7चं ऑप्शन नंबर D मीन्स नन फॉलो, नाहीतर कन्फ्युजन 1 नॉट 2. ओके कल्पना D, प्रेरणा. अच्छा 8वेचं पण आलेलं आहे. निकिता 8वेचं ऑप्शन नंबर A. ओके ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर सेकंड. अश्विनी बोलते 8वेचं आन्सर E. ओके श्वेता 8वेचं A. कल्पना 8वेचं ऑप्शन नंबर A. रोहित A. 7चं D. ओके वैशाली 7चं D. प्रमोद ऑप्शन नंबर A. 8. ओके बघूया याला तर सॉल्व करूया. पुन्हा मी रिमाइंड करून देईलच तुम्हाला आपले 3 पॉईंट्स ज्याच्यावर अख्खं सिलॉक्स आपण संपवलं होतं, तर ते 3 पॉईंट्स पुन्हा एकदा रिमाइंड करून देईलच. ऑप्शन नंबर ओके 8वाचा ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर A मिळतं आहे.
Again, anybody? So let's drop here 6. Question number 6. Question number 6 काय बोलतोय? Some banana are orange. Some banana are oranges. All oranges are apple. All oranges are apple. Right? Be sure कि all statements are positive. All statements are positive. सर्व statement positive आहेत. It means negative conclusion cannot be accepted. हा तर आपला पहिलाच पॉइंट होता. राईट. तर ऑल स्टेटमेंट्स पॉझिटिव्ह आहेत. तर कन्क्लुजन मध्ये बघा पहिलं स्टेटमेंट सम बनाना आर नॉट ॲपल. निगेटिव्ह कन्क्लुजन आहे, ॲक्सेप्ट होणार नाही. राईट. Point number 1, if all given statements are in positive mode, then negative conclusion cannot be accepted. हा तर आपला पहिलाच पॉइंट होता. means पहिलं कन्क्लुजन राईट. देन सेकंड बघूया. सम ऑरेंजेस आर बनाना. यस, सम बनाना आर ऑरेंजेस असतील. इट मीन्स सम ऑरेंजेस आर बनाना. सेकंड ट्रू करता येईल आपल्याला. अँड फर्स्ट रॉंग आहे, सेकंड ट्रू आहे. तर तुमचा ऑप्शन नंबर काय व्हायला पाहिजे? तर ऑप्शन नंबर व्हायला पाहिजे बी. जे तुमच्या सर्वांचा आन्सर आलं होतं ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर राईट. चला, पेपर ऑल्सो ऑन बोर्डेज टेलिग्राम चॅनल. बरं का, तुम्हाला जर PDF मिळाली आहे, पुन्हा तुमच्यापैकी जर जे काही नवीन विद्यार्थी असतील, जे काही लेक्चर अटेंड करतायत, जसं मी मगाशी सांगितलं आहे, नवीन अटेंड करतायत, तर त्यांना टेलिग्राम बोर्डेजचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळेल. बरं का, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स दिलेल्या आहेत काही किंवा नंबर्स दिलेले आहेत. तुम्ही जर व्हॉट्सअपवर सुद्धा डिमांड कराल तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळेल. नवीन स्टुडंट्स जे पहिल्यांदा लेक्चर्स अटेंड करत आहेत. ओके. अँड फॉर ऑल ऑफ यू की टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला या क्वेश्चन पेपरची लिंक मिळेल. चला, काय मिळालं आपल्याला क्वेश्चन नंबर 6? ऑप्शन नंबर बी. ओनली सेकंड फॉलोज. ओनली सेकंड फॉलो. अँड ऑल ऑफ यू तुमच्या सर्वांचं ऑप्शन नंबर बी आलेलं होतं. राईट. चला, चेक करूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय बोलतं? क्वेश्चन नंबर 7 चला ड्रॉ करूया की ओनली अ फ्यू ईस्ट आर नॉट. ओनली अ फ्यू मीन्स सम म्हणता येईल आपल्याला. ओनली अ फ्यू मीन्स आर नॉट. ओनली मीन्स सम. Only a few means some. कि only a few east are north. then again बोलता है few north are south. कि few north are south. कि काही नॉर्थचा भाग हा साऊथमध्ये आहे. तर आपले जे 4 डायग्राम्स आपण बघितले होते त्या 4 डायग्रामच्या बाहेर आपल्याला जाणे नव्हते आणि आपण जाणारही नाही. आणि सिलॉग ज्यावेळेस शिकलो त्या 4 डायग्रामच्या बाहेर गेलेलो नाही आहे. बट फक्त डायग्राम केव्हा एक्सपांड केली आपण? ज्यावेळेस स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स बोथ आर इन निगेटिव्ह मोड होते तेव्हाच. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या 4 डायग्रामच्या बाहेर जाण्याची गरज नाही. चला, क्वेश्चन नंबर 7 बोलत आहे की त्याच्या स्टेटमेंट्स आपण ड्रॉ करून दिले आहेत. आणि अच्छा, पुन्हा एक आहे ऑल साऊथ आर वेस्ट. ऑल साऊथ आर वेस्ट. यानुसारच 4 डायग्रामपैकी आपण त्याला तयार केलं की ऑल साऊथ आर वेस्ट. चला बघूया कन्क्लुजन मध्ये काय होतं. ऑल इज बीइंग नॉर्थ इज पॉसिबिलिटी. बघा, पॉसिबिलिटी हा शब्द जर येत असेल, पॉसिबिलिटी हा शब्द जर येत असेल तर ते गिवन कन्क्लुजन जे दिलं आहे त्याला प्रयत्न करा की त्याला ट्रू करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण पॉसिबिलिटीचे पण क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले होते की काय ट्रू करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. ऑल ईस्ट बीइंग नॉर्थ. सर्वचा सर्व ईस्ट हे नॉर्थ असायला पाहिजे. बघा, ईस्टचा काही भाग हा नॉर्थमध्ये. फ्यू पार्ट आहे ना त्याचा. फ्यू पार्ट आहे. जसं स्टेटमेंटमध्ये दिलं आहे की फ्यू ईस्ट आर नॉर्थ. जर काही पार्ट, फक्त काही पार्ट आहे, काही पार्ट असेल तर ऑल तर म्हणता येणार नाहीच. मला ऑल म्हणता येईल का? नाही. ऑल पार्ट ईस्टचा मला नॉर्थमध्ये दाखवता येणार नाही. जरी इथे शब्द पॉसिबिलिटी वापरला असेल
तरी ती पॉसिबिलिटी आपल्याला कॅश करता येणार नाही. ऑलमोस्ट तर पॉसिबिलिटी कॅश होत असतं बरं का. ऑलमोस्ट पॉसिबिलिटीचा प्रश्न जर असेल तर तो ऑलमोस्ट कॅश होत असतो, म्हणजे ट्रू होत असतं. बट या कंडिशनमध्ये होणार नाही. कॉज ईस्टचा फक्त काही पार्ट नॉर्थमध्ये आहे. फ्यू ईस्ट आर नॉर्थ बोलत आहे, फ्यू नॉट होल. दॅट्स वाय पहिल्याला मला पॉसिबिलिटीला रॉंग करता येईल. सेकंड काय बोलत आहे की सम ईस्ट आर वेस्ट. पॉझिटिव्ह कन्क्ल्युजन आहे तर ईस्ट आणि वेस्टचं बघा काही संबंध मिळतो का? नाही. लांबचं 15 किलोमीटरचं अंतर आहे की ईस्ट अँड वेस्ट. आणि हे जर निगेटिव्ह असतं तर तरी पण रॉंग झालं असतं, कारण तुमचे सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. तर आपण गिवन जे 4 डायग्राम्स आहेत त्याच्यानुसार ड्रॉ करू, त्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही. दॅट्स वाय मला याला दोन्ही रॉंग होत आहेत. दोन्ही कन्क्ल्युजन जर रॉंग होत असतील तर नायदर कन्क्ल्युजन वन नॉर टू फॉलोज बोथ आर रॉंग. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर डी. अँड ऑलमोस्ट तुमच्यापैकी ऑलमोस्ट स्टुडंटचं ऑप्शन नंबर डी हे आन्सर तयार झालं. राईट. चला क्लिअर असेल तर मार्क करा पटकन. फायनल क्वेश्चन बघूया. आणि क्लिअर असायलाच पाहिजे. येस क्लिअर आहे. व्हेरी गुड. चला फायनल क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 1 काय होतं की ओनली अ फ्यू सॉन्ग्स आर मेलोडी. क्वेश्चन नंबर 1 ओनली अ फ्यू सॉन्ग्स आर मेलोडी. पुन्हा अगेन फ्यू शब्द वापरला. इट मीन्स काही पाठ दाखवू असं म्हणते की सम सॉन्ग्स आर मेलोडी. देन ओनली फ्यू सॉन्ग्स आर ओनली अ फ्यू मेलोडी आर फिल्म. की काही मेलोडीचा पाठ हा फिल्म. नो फिल्म इज अवॉर्ड. आता बघायचे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. नो फिल्म इज अवॉर्ड. फिल्म आणि अवॉर्ड यांचा काहीही संबंध नाही. बी शुअर की स्टेटमेंट आता निगेटिव्ह आहे तुमच्याकडे. हे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. इट मीन्स निगेटिव्ह कन्क्ल्युजन जर असेल तर तुम्हाला डायग्राम एक्सपांड करता येईल. आपला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट नंबर 3 आठवत असेल तुम्हाला डेफिनेटली की इफ स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन बोथ आर इन निगेटिव्ह मोड देन यू कॅन एक्सपांड युअर वेन डायग्राम. की तुम्हाला वेन डायग्रामला एक्सपांड करता येईल. चला बघूया की कन्क्ल्युजन काय की ऑल सॉन्ग्स बीइंग फिल्म इज अ पॉसिबिलिटी. पॉझिटिव्ह कन्क्ल्युजन आहे तर एक्सपांड करण्याची गरज नाही. बट पॉसिबिलिटी हा वर्ड वापरला आहे. मीन्स ही जी तुम्हाला कन्क्ल्युजन दिली आहे त्याला ट्रू करण्याचा प्रयत्न करणे आहे की ऑल सॉन्ग्स बीइंग फिल्म. हे जे सॉन्ग्स आहेत ते सर्व फिल्म असायला पाहिजे. पॉसिबिलिटी आहे का? यस. पॉसिबिलिटी ड्रॉ करता येईल की हा जर तुमचा सॉन्ग आहे आणि हा तुमचा जर काय म्युझिक मेलोडी आहे अँड मेलोडीचा काही पार्ट फिल्ममध्ये आहे तर तुम्हाला फिल्म असा ड्रॉ करता येईल. पॉसिबिलिटी जर येत असेल हा शब्द तर प्रयत्न करा की तुमचा गिवन कन्क्ल्युजन ट्रू होऊ शकतं का. तर मला जर मी याला असा ड्रॉ केला तर माझं कुठलं स्टेटमेंट मिसमॅच होत नाही. बघा ना या ड्रॉइंगमध्ये की ऑनली फ्यू सॉन्ग्स आर मेलोडी. यस फ्यू सॉन्ग्स आर मेलोडी का पार्ट दाखवतात. अँड देन बोलत आहे की ऑनली फ्यू मेलोडी आर फिल्म. तर बघा मेलोडी अँड फिल्म हा मी फिल्म दिलं आहे याचा काही पार्ट इतका दाखवत आहे. बट पॉसिबिलिटी हा शब्द वापरला आहे. दॅट्स वाय मला प्रयत्न करणे आहे की पॉसिबिलिटीनुसार याला ट्रू करता येईल का. देन यस पॉसिबिलिटी मला इथे कॅश करता येईल. तर मला याला राईट करावं लागेल की पॉसिबिलिटी शब्द वापरला आहे. दॅट्स वाय मी त्याला वेगळ्या ड्रॉ केलं. पॉसिबिलिटी क्लिअर आहे का? मार्क करा. तर सेकंड बघूया. पॉसिबिलिटी क्लिअर आहे का? याचा पूर्वी केलेला आहे. पॉसिबिलिटी शब्द असेल तर प्रयत्न करा की त्याला ट्रू. यस क्लिअर. चला क्लिअर आहे. मीन्स या डायग्रामला एक असेल ना. ओके सगळं गेलं. चला इथे ड्रॉ करू. क्वेश्चन नंबर 8. ओके ओनली अ फ्यू सॉन्ग्स आर मेलोडी and then only few melody are film and no film is allowed. Right? चला last. Some melody are not awards. बघा
कन्क्ल्युजन निगेटिव्ह मोडमध्ये आहे, निगेटिव्ह मोडमध्ये असेल, निगेटिव्ह मोडमध्ये असेल तर तुम्हाला डायग्राम एक्सपांड करता येईल. हाच आपला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता, पॉईंट नंबर 3. तुम्ही तुमच्या बुकचे पेजेस किंवा प्रिव्हियस लेक्चर्स पुन्हा अटेंड करून बघा. त्याला मी स्टार मार्क पण केला होता आणि मी बोललो होतो की तो पॉईंट जर अप्लाय करता आला, दोन्ही निगेटिव्ह स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन इफ बोथ आर इन निगेटिव्ह मोड, देन यू कॅन एक्सपांड युअर वेन डायग्राम. म्हणजे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला तयार करता येईल. इथे बोलताय की सम मेलडी आर नॉट अवॉर्ड. हा इथे तुमचे सॉन्ग आहे, हा मेलोडी आहे आणि हा तुमचा काय फिल्म, राईट. इथे बोलताय सम मेलोडी आर नॉट अवॉर्ड. मला फक्त फिल्म आणि अवॉर्ड यांचं कनेक्शन दाखवणे नाही आहे. तर मी जर तो अवॉर्ड असा तयार केला तर बघा या दोघांचा काहीच संबंध मिळत नाही. फिल्म आणि अवॉर्डचा मिळतो का काही संबंध? पुन्हा एकदा रिपीट करतोय पॉईंट नंबर 3. If given statement and conclusions both are in negative mode, तर स्टेटमेंट पण निगेटिव्ह आहे and conclusion पण निगेटिव्ह आहे, तर you can expand your Venn diagram. तुम्ही तुमच्या Venn diagramला एक्सपांड करू शकता and ते ट्रू आहे की नाही, गिवन जे कन्फ्युजन असेल ते वेदर इट इज ट्रू ऑर नॉट त्याला व्हेरीफाय करता येईल तुम्हाला. हाच पॉईंट होता सिलॉक्समध्ये, तर हा पॉईंट मी अप्लाय केला आहे. जर फिल्म आणि अवॉर्डचा इथे काहीच रिलेशन नाही तर मी सुद्धा इथे फिल्म अँड अवॉर्डचं काहीच रिलेशन दाखवणार नाही, बट ती डायग्राम मला अशी पण तयार करता येईल कारण स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन बोथ आर इन निगेटिव्ह मोड. अँड इथे मला असं दिसतं, इथे मला इथे सम मेलोडी आर नॉट अवॉर्ड, तर यस मेलोडीचा काही भाग, हा इतका भाग तो फिल्ममध्ये आहे, इतका भाग तो फिल्ममध्ये आहे, तो तर ऑब्व्हियसली राहणार नाहीच अवॉर्डमध्ये. बाकीच्या किती पण पार्ट या अवॉर्डला मला असा पण ड्रॉ करता येईल, हरकत नाही. एकदम बिलकुल जवळून असा एवढी ड्रॉ करता येईल, हरकत नाही. बट हा जो मेलोडी आणि फिल्मचा पार्ट जो आहे, मेलोडी आणि फिल्म यांचा पार्ट जो आहे सम पार्ट, हा पार्ट मात्र अवॉर्डमध्ये येऊ शकणार नाही, येणार नाही, डेफिनेटली येणार नाही. आणि तेच बोलतात की सम मेलोडी आर नॉट अवॉर्ड, इट मीन्स मला याला पण राईट करता येईल. यस सम मेलोडी मीन्स मेलोडीचा इतका जो पार्ट आहे ना, तो तुम्ही ॲट एनी कंडिशन इतका पार्ट तो तुम्हाला अवॉर्डमध्ये घेता येणार नाही, म्हणजे नाहीच. दॅट्स वाय मला सेकंड कन्क्ल्युजन सुद्धा ट्रू करता येईल. अँड दोन्ही कन्क्ल्युजन्स माझे ट्रू झालेले आहेत. हा सुद्धा ट्रू झाला पण हा सुद्धा. तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर लास्ट ई, बोथ कन्क्ल्युजन्स 1 and 2 फॉलो. आठवतं का रे सिलॉक्स? चला क्लिअर आहे का? मार्क करा. यस क्लिअर आहे. हा सर्वांचं क्लिअर आहे. हो गुड. आणि ऑलमोस्ट तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांचं तर ई ऑप्शन नंबर ई बघितलं आहे मी, बरं का ऑप्शन नंबर. चला 3च्या 3 सॉल्व झाले. या 3 पैकी किती बरोबर होते? आउट ऑफ 3 किती बरोबर होते? 3 पैकी 3 प्रेरणा. वाव गुड. श्वेताचे 3, अच्छा आरतीचे 2, हा वैशाली 3 पैकी 3, अश्विनी 2, प्रांजली 2, निकिता 2. बाकीचे कळू द्या रे मला किती तयारी आहे तुमची समोर परीक्षेची. राहूचे 3च्या 3 बरोबर आहेत, कल्पना 3 बरोबर, प्रमोद व्हेरी गुड. राईट. चला क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. सर्वांचं क्लिअर आहे? चला कोडिंग डिकोडिंगचं आहे. कोडिंग डिकोडिंग but questions I got you. Study the following information carefully and answer the questions given below. दिसतोय का रे क्वेश्चन? क्वेश्चन मीन्स दिलेली कंडिशन्स आणि हे क्वेश्चन्स क्लिअर दिसतात का? यस दिसतात. सर सॉल्व करते हैं लोग.
चला सॉल्व करता येईल का? येस. चला करा. तर 2 मिनिटं दिलेत फक्त. 2 मिनिटं, ओनली 2 मिनिट्स, ओनली 2 मिनिट्स. Let's go. Let's try to solve 9, 10, 11, 12. कोडला डिकोड करणे आहे. चला करत चला, कोडला डिकोड करत चला फटाफट फटाफट. कोणत्या शब्दासाठी कोणता कोड वापरण्यात येईल फटाफट डील करा. चला श्वेताचे आन्सर्स देणे सुरू झाले. क्वेश्चन नंबर 9चं सी. ओके सी. देन अगेन अश्विनी क्वेश्चन नंबर 9 सी. यस कल्पना क्वेश्चन नंबर 9 सी. क्वेश्चन नंबर 10 डी. क्वेश्चन नंबर 10 डी. ओके क्वेश्चन नंबर 9 सी. क्वेश्चन नंबर 9 सी. क्वेश्चन नंबर 11 ए. चला 11 पण आलेला आहे श्वेता सर. निकिता ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 10. ओके 9th सी. 10th सी. राव सी सी. ओके निकिता 11th ऑप्शन नंबर ए. आरती 10th डी. वैशाली 11th ए. श्वेता 12 ऑप्शन नंबर ए. ओके 11th ऑप्शन नंबर ए. 12th चला ड्रॉ करूया. ड्रॉ मीन्स डिकोड करूया. राईट डिकोड करूया. बट याला मी इथल्या इथे ॲक्च्युली इथल्या इथेच डिकोड होतं बरं का. मला इथूनच डिरेक्टली डिकोड करता येईल. तुम्हाला सांगता पण येईल कसं. बट मग क्वेश्चनसाठी याला आपल्याला पुन्हा झूम आउट करावं लागेल. चला थोडंसं याला झूम आउट करू आणि इकडचा जो स्पेस आहे त्याला वापरू. मग क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला ड्रॉ करतो. चला आले ना उत्तर. क्वेश्चन नंबर 12चं ए. निकिता अश्विनी क्वेश्चन नंबर 12 ए. कल्पना 10चं डी. 11चं ए. ओके चला कोडला डिकोड करणे आहे. फर्स्ट सेंटेन्स बघा. क्लब हाऊस नियर लोकेटेड. क्लब हाऊस नियर लोकेटेड. शिवाली 9चं सी. 10चं डी. 11चं ए. 12चं ओके. क्लब हाऊस नियर लोकेटेड इज कोडेड ॲज OLGPOXOT. चल एक काम करताना मी तुम्हाला इथे कारण आपल्याला पुन्हा झूम आउट करावं लागेल ना. मी इथे घेतो आहे तुम्हाला समजवण्यासाठी. ॲक्च्युली इथे घेण्याची गरज नाही. जर प्रश्न पेपरमध्ये आला तर तिथल्या तिथे ड्रॉ करता आला पाहिजे. बट इथे घेत आहे की क्लब हाऊस नियर लोकेटेड आणि याच्यासाठी तुम्हाला कोड दिला आहे OLGP. देन OXOT. ओके. देन बोथ क्लब व्यू नियर. बोथ क्लब व्यू नियर. बोथ क्लब व्यू नियर इज कोडेड as MTOX. MTOX
then SQOT, okay, SQOT, then make a located house view. यासाठी कोड दिला तुम्हाला NKOL GPSQ. Finally, last near club view area. Near club view area, put it OTOX, then SQTI. आता हे जे मी इथे लिहिले आहे ते ॲज इट इज, यस सर्वांचे आन्सर्स आलेले आहेत, व्हेरी गुड. हे जे मी इथे लिहिले आहे ते ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, तिथल्या तिथे पण त्याला आपल्याला डिकोड करता आलं असतं, बट तिथे डिकोड केल्यानंतर या क्वेश्चन बघण्यासाठी याला आपल्याला झूम आउट करावं लागलं असतं, ते सर्वच्या सर्व इरेज झालं असतं. दॅट्स वाय तोच पार्ट मी इथे लिहितो आणि तोच क्वेश्चनमधून कसा डिरेक्टली करणे आहे तो. तर आधीचं सर्वात आधी या फर्स्ट आणि सेकंड जे काही तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांच्यामध्ये कॉमन वर्ड्स कोणते मिळतात बघा. तर कॉमन वर्ड्स मिळतात तुम्हाला, हा बघा क्लब आणि हा सुद्धा क्लब इथे मिळतोय. तर मी याला एक साईन इंडिकेट करतोय, दॅट इज अंडरलाईनचं. पुन्हा फर्स्ट अँड सेकंडमध्ये पुन्हा काय मिळतं का कॉमन, दॅट इज नियर. त्या नियरला मी राऊंड करतोय, नियर. पुन्हा यांच्यासारखेच क्लब हा इथे मिळतोय बघा, तर याला अंडरलाईन केलं होतं, दॅट्स वाय याला पण अंडरलाईन करतोय. देन हा नियर इथे पण मिळतोय, तर नियरला मी राऊंड करतो. ठीक. आता हा फर्स्ट सेकंड अँड फोर्थ या तिन्ही याच्यामध्ये नियर क्लब हे मिळतात तुम्हाला कॉमनचे वर्ड्स. सेम जे गिवन तुम्हाला कोडिंग असतील त्याच्यामध्ये पण कॉमनचे वर्ड शोधा. तर कॉमनचे वर्ड या दोन सेंटेन्समध्ये तुम्हाला गिवन हे आहे कोडिंग. तर कॉमन कोणते दिसतं, दॅट इज OT अँड OT दिसतंय, राईट. OT अँड देन पुन्हा काय म्हणतोय, दॅट इज OX. इट मीन्स नियर क्लब. तर नियर आणि क्लब यांच्यासाठी, नियर क्लब यांच्यासाठी जर कोड असेल तुमचा तर या दोनपैकी एक असायला पाहिजे. दॅट इज इथे ऑप्शनमध्ये देत आहे OX आणि OT. OX आणि OT हे तुमचे असतील कोड्स यांच्यासाठी. कोणासाठी, नियर अँड क्लबसाठी. कारण इथे पण मिळतंय बघा, इथे पण मिळालं ते. तर OT आणि OX इथे मिळतं. तर हे दोन कोड्स तर सॉर्ट आउट झालेले आहेत. शिल्लक राहिले तुमचे हे दोन कोड्स, फर्स्ट सेंटेन्सचे आणि सेकंड सेंटेन्सचे दोन कोड्स, पण यांच्यामध्ये सिमिलॅरिटी मिळत नाही. बट हा सेकंड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट बघा तुम्हाला काय सारखं मिळतं, दॅट इज व्ह्यू. तर याला कसं पण मार्क करायचं, समजा मी याला बॉक्स मार्क करतो, व्ह्यू. तर व्ह्यू या सेकंड स्टेटमेंटमध्ये आणि फोर्थ स्टेटमेंटमध्ये फक्त एकदा झालेलं आहे. तर या सेकंड कोडमध्ये आणि या फोर्थ कोडमध्ये असा एकदा झालेला कोड कोणता, दॅट इज SQ. तर याला पण बॉक्स मार्क केलेला आहे बरं का मी, बाकीच्यांना OTOXला मी सर्कल का केलं आहे, कारण ते जे दोन कोड्स आहेत ते दोन वेगवेगळे जे वर्ड्स आहेत त्यांना कोडिंग करतात. बट स्क्वेअर कोड केला याला पण, इट मीन्स याला स्क्वेअर केला तर व्ह्यूचा कोड तुमचा तयार होता SQ. राईट. हा एक कोड मिळाला. आता राहिला तुमचा बोथ, तर याला डबल अंडरलाईन करा. याला डबल अंडरलाईन केला तर हा एकमेव तुम्हाला इथे मिळतो, दॅट इज एम्प्टी. आणि याच्यावर क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, व्हॉट इज द गिवन कोड फॉर द बोथ इन गिवन. तर बोथसाठी कोड कोणता होईल, तर मला बोथसाठी इथे मिळतं आहे एम्प्टी. तर एम्प्टी मिळतं आहे मला ऑप्शन नंबर C, जे तुमच्या सर्वांचा आन्सर होतं बरं का, यस स्टुडंटला 9चा ऑप्शन नंबर C. तर बोथचा कोड मिळाला. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये मी बघतोय की मला हाऊसचा कोड पाहिजे. हाऊस कुठे मिळतोय मला बघा, की हाऊस हा इथे मिळतो. हाऊस मला इथे मिळतोय, बट
त्यामध्ये व्ह्यू, हा व्ह्यू पण मिळाला आहे, त्याला बॉक्स करून घेऊया तिथे SQ हा तर आउटचा वापर. हाऊस शिवायचं लोकेटेड वापरलं आहे, इथे पण लोकेटेड आहे. तर लोकेटेड आणि लोकेटेड फर्स्ट अँड थर्ड मध्ये काय कॉमन मिळतं, तर लोकेटेडला मी समजा हे इंडिकेट केलं आहे की त्याला क्रॉस साईन दिलेलं आहे, तर या दोघांमध्ये मला OL आणि OL हा सुद्धा क्रॉस करते. लोकेटेड लोकेटेड OL आणि OL हे मला सारखे दिसत आहे, दॅट्स वाय लोकेटेडसाठी कोड जर आहे माझा OL, बट मला हाऊससाठी शोधायचं आहे. हाऊस, आता हाऊस इथे आहे आणि मेक इथे आहे. हाऊस हा हाऊस इथे पण मिळतोय बघा, हाऊस इथे पण मिळतोय, राईट ना, हाऊस इथे पण मिळतोय. तर याला डबल स्क्वेअर मी असा करतोय, इथे एकच मला इथे GP मिळत आहे बघा, GP एकच मिळत आहे, GP. तर GP मला कुठे मिळत आहे, हाऊस लोकेटेड, ओके सॉरी हाऊस लोकेटेड, हाऊस अँड लोकेटेड इथे पण आहे. हाऊसला मी इथे डबल मार्क करतोय, तर इथे पण मला मिळत आहे GP. ओके, इट मीन्स हाऊससाठी तुमच्याकडे दोन कोड्स आहेत, एक तर OL व्हायला पाहिजे और GP व्हायला पाहिजे. इथे दोन कोड्स मिळत आहेत बरं का. त्याशिवाय हाऊस अँड लोकेटेड हे दुसऱ्या सेंटेन्समध्ये मिळत नाही. दॅट्स वाय OL और GP कुठे मिळतं तुम्हाला, ऑप्शन नंबर D ला मिळतं, ऑप्शन नंबर D. येस, क्वेश्चन नंबर 10 चा ऑप्शन नंबर D. क्लियर आहे का, दोन कोड्स होत आहेत, बट ऑर मध्ये येतो. ऑर मध्ये एक तर OL व्हायला पाहिजे और GP व्हायला पाहिजे. आणि OL और GP इथे मिळतं तुम्हाला OL दिलेलं आहे बरं का, ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर C ला GP दिलं आहे. इट मीन्स आयदर A और C तुमचा ऑप्शन नंबर D व्हायला पाहिजे, ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर ऑप्शन नंबर D. क्लियर आहे का, मार्क करा तर क्लियर आहे का. येस आलंय, तुमच्या सर्वांचा आन्सर पण होता ऑलमोस्ट ऑप्शन नंबर D. येस, चला नेक्स्ट बघूया. कोणता वर्ड बघणे, NK कुठे मिळतो, NK बघा, हा इथे मिळतो NK. आता हा NK एकटाच इथे राहिलेला आहे, तर इथे मेक हा वर्ड तुमच्यासाठी क्लिअर होता. NK साठी मेक असायला पाहिजे, ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 11 ऑप्शन नंबर A आहे ना. NK याच्यासाठी कोणता आहे, तर लोकेटेड साठी, तर हा यांच्यापैकी कोणीतरी असेल, हाऊस साठी पण असेल, व्ह्यू साठी पण असेल, बट NK हा एकटा मिळतोय, दॅट इज मेक, राईट. चला, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 11. देन व्हॉट मे बी द पॉसिबल कोड फॉर बोथ हाऊस, बोथ साठी तर ऑलरेडी आपण काउंट ठेवला होता, दॅट इज एम्प्टी. बोथ साठी आपल्याकडे कोड होता, दॅट इज एम्प्टी. कुठे मिळतो बघा, तर एम्प्टी पहिल्यामध्ये मिळतोय, दुसऱ्यामध्ये मिळतोय, D मध्ये पण मिळतोय, इथे पण मिळतोय, राईट. हाऊस साठी बघा, हाऊस बघा, हाऊस साठी OL और GP यांच्यापैकी कोणता तरी एक कोड पाहिजे आहे. बोथ साठी तर एम्प्टी कोड आहेच आपल्याकडे. हाऊस साठी OL और GP मीन्स एम्प्टी OL और एम्प्टी GP बघणे आहे. तर एम्प्टी OL नाही, एम्प्टी अँड GP ऑप्शन नंबर 1 मिळतोय बघा, ऑप्शन नंबर 1 एम्प्टी अँड GP. क्वेश्चन नंबर 12 की हाऊस साठी या दोन पैकी कुठला तरी एक असायला पाहिजे, बट बोथचा कोड तर क्लिअर होत होता आपल्याकडे, एम्प्टी, राईट. तर ऑप्शन नंबर C फर्स्टचा आन्सर, ऑप्शन नंबर D सेकंडचा आन्सर, मीन्स क्वेश्चन नंबर 10 चं, देन ऑप्शन नंबर A अँड ऑप्शन नंबर A. CDAA हे असायला पाहिजे तुमचे 4 आन्सर्स. अँड आय होप की तुमच्या सर्वांचे आलेले आहेत, राईट. चला, क्लिअर आहे का. आता ॲक्च्युली हे जे ड्रॉ केलं आहे ॲक्च्युली त्या प्रश्नामधूनच करता आलं असतं, हरकत नाही, बट त्याला झूम आउट करताना मग ते इरेज झालं असतं. बरं, 4 पैकी किती मार्क करा. हां, आउट ऑफ 4 आउट ऑफ 4 एकदम हा फ्रीचे मार्क देऊन जातो, डझंट मॅटर. 4 आउट ऑफ 4 येस 4 आउट ऑफ 4 ऑल ऑफ यू, व्हेरी गुड. चलो, क्लिअर आहे. चला मग 13 to 17 येऊया. डिरेक्टली बोर्डवर घेतोय बरं का, डिरेक्टली बोर्डवर घेतोय. कारण आपल्याकडे मग वेळ कमी पडेल. डिरेक्टली बोर्डवर. सर काय म्हणताय, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द
Question given below. There are 8 persons A, B, C, D, E, F, G and H sitting around a circular table. Circular table. 8 persons बसले आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दाखवलेले आपण 8 पर्सन्स आणि त्यांची कंडिशन बघूया आणि सॉल्व्ह करूया. फेसिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द टेबल मीन्स सर्वांचे इनसाइड फेसिंग आहे. इनसाइड फेसिंग म्हणजे राईट अँड लेफ्ट. हा कसा आपल्याला डील करता आहे हे आपण सिटिंग अरेंजमेंटमध्ये बघितलं आहे. सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे तर अरेंजमेंट करून घेऊया. तिथे स्वतःला कन्सिडर करा की तुम्ही बसलेले आहात तर राईट अँड लेफ्टमध्ये काहीही अडचण होणार नाही. काय होतं याची कंडिशन बघू. बी सी थर्ड टू द राईट ऑफ ए. समजा ए इथे असेल, समजा ए इथे असेल तर बी सीट थर्ड टू द राईट ऑफ ए. आता ए ची राईट साईड कोणती तर या राईट साईडला तुम्ही इथे बसलात असं जर कन्सिडर केलं आणि तुम्ही इकडे बघताय सेंटर पॉईंटला तर राईट साईड कोणती तर ही असायला पाहिजे. अँड थर्ड प्लेसवर 1, 2, 3 तर बी इथे असायला पाहिजे. राईट. बी सीट थर्ड टू द राईट ऑफ ए. देन काय म्हणतात ओनली 1 पर्सन सीट बिटवीन बी अँड डी. बी आणि डीच्या मध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेला आहे पण तो कोणत्या दिशेला बसलेला आहे माहिती नाही. इट मीन्स मला असं म्हणता येईल की बी आणि डीच्या मध्ये जर हा व्यक्ती बसला असेल तर डी इथे येईल. और बी आणि डीच्या मध्ये जर हा व्यक्ती बसला असेल तर डी इथे येईल ना. डीचे दोन प्लेसेस जनरेट होत आहेत. त्या 2 प्लेसेस पैकी ही एक प्लेस आणि ही एक प्लेस म्हणजे इतकं तर डेफिनेटली शुअर आहे की या 2 पैकी कुठेतरी एका जागेवर डी बसलेला असेल, एका जागेवर असलेला असेल म्हणजे असेलच. तर डी पैकी कोणती मिळत आहे ते तर आपण समोर व्हेरीफाय करूयाच बट समोरची कंडिशन बघूया. समोरची कंडिशन काय म्हणतो आम्ही 1 पर्सन सीट बिटवीन बी अँड डी. ई फेसेस सी. आता फेसेस मीन्स समजून घ्या. फेसेस मीन्स अपोजिट. ई आणि सी एकामेकांचा अपोजिट मीन्स व्हॉट की ए इथे बसलेला आहे तर अपोजिट तो हा असेल. एखादा व्यक्ती इथे बसलेला असेल तर त्याच्या अपोजिट मीन्स हा असायला पाहिजे. एखादा व्यक्ती इथे असेल तर त्याच्या अपोजिट हा असायला पाहिजे. दॅट इज अपोजिट, दॅट इज फेसेस. ई फेसेस सी म्हणजे ई फेसेस सी हे अपोजिट आहे. अपोजिट आहे तर इथे बघा तुम्हाला अपोजिट काय मिळेल. ई आणि सी ला ठेवताना इथे तर या 2 प्लेसेस पैकी एका प्लेसवर डी बसलेला आहे म्हणजे इथे तर घेता येणार नाही. राईट. चला अपोजिटमध्ये या दोघांना चेक करा. या दोघांना तर इथे तर ए बसलेला आहे म्हणजे ई सीला घेता येणार नाही. या दोघांना चेक करा. इथे तर बी बसलेला आहे म्हणजे इथे पण घेता येणार नाही. बट अपोजिट 2 प्लेसेस एम्प्टी आहेत टोटल इथे म्हणजे ई आणि सी या दोघांची जागा इथे कुठेतरी असायला पाहिजे. अपोजिटचे दोन्ही प्लेसेस एम्प्टी फक्त एकाच ठिकाणी मिळत आहेत मला. बाकी ठिकाणी दोन्ही प्लेसेस एम्प्टी मिळत नाही आणि दोन्ही प्लेसेस पाहिजे ई अँड सीला. तर ई अँड सी इथे आणि इथे असतील बट कंडिशन काय होत आहे की ई फेसेस सी अँड सी हु इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ बी. की सी जो आहे तो बीचा नेबर असायला नको म्हणजे सी इथे असायला नको. ई फेसेस सी हु इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ बी तर बीचा नेबर सी असायला नको. इट मीन्स इथे जर सी असणार नाही तर तुम्हाला इथे ई घेता येईल आणि इथे ई असेल तर इथे सी घेता येईल. राईट ना. इथे असेल तर त्यांना अपोजिट दाखवलं आहे बट इथे बोलतो आहे की बीचा नेबर हा सी नाही आहे. सी नाही आहे तर सीला आपण तिकडे घेऊया, बीला इकडे घेऊया. हरकत काय कारण त्या 2च जागा अशा मिळत आहेत ज्या एकामेकांना अपोजिट आहेत आणि फेसेस टू इच अदर आहेत. तर आपल्याला काय मिळालं इथे की सी ए ई बी यांचं जागा कन्फर्म मिळालं आहे. डीची जागा बघणे आहे तर ते पण आपण बघूया. समोर काय होत आहे की समोरची कंडिशन जी सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. एफच्या डाव्या बाजूला तिसऱ्या ठिकाणी कोण बसलेला आहे दॅट इज जी. चला बघा कोणते एम्प्टी सीट्स आहेत. 3 एम्प्टी सीट्स. जर एफच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर बी बसलेला आहे तर जर मी इथे एफ घेतला जी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी अँड समोरची कंडिशन ए इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ एफ. बघा समोरची कंडिशन काय बोलत आहे. समोरची कंडिशन बोलत आहे की ए इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ एफ म्हणजे एफला इथे घेता येणार नाही. मला एफला
बाजूला इथे घेता येणार नाही, कारण फायनल कंडिशन ही बोलते की इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ एफ, म्हणजे ए आणि एफ हे आजूबाजूला बसलेले नाही, तर इथे घेणार नाही. राईट. चला डी आणि इथे डी आहे, तर इथे मी एफ घेऊन बघतो. आणि थर्ड प्लेसवर 1 2 3 थर्ड टू द लेफ्टला थर्ड साईडला जर मी इथे एफ घेतला, कारण मला हे अद्यापही कन्फर्म नाही की डी तिथे असेल की नसेल. जर समजा एफ घेतला तर त्याच्या लेफ्ट साईड मीन्स या दिशेला थर्ड प्लेसवर जी बसायला पाहिजे. तर जर मी इथे एफ घेतला तर 1 2 3 इथे जीला बसवता येईल का? मला बसवता येणार नाही, कारण ऑलरेडी तिथे ई बसलेलं आहे. तर एफ इथे पण असणार नाही, एफ इथे पण असणार. चला एफला जर इथे घेतला, एफला जर इथे घेतला तर थर्ड प्लेसवर 1 2 3 इथे मला जीला बसवता येईल का? तर हो, बसवता येईल, कारण डी साठी तुमच्याकडे दोन जागा आहेत, एक तर ही किंवा ही. तर इथे जर जीला मी बसवला, जीला मी इथे बसवला, तर डी ची जागा तुमची कन्फर्म होते आहे. डी ची जागा तुमची कन्फर्म झाली आहे की डी असेल इथे. राईट ना. डी ची जागा आता कन्फर्म झाली, कारण एफ आणि जी ची पण जागा आपल्याला मिळाली आहे. आता कुठला तरी एक गरीब राहिलेला आहे, त्या गरीबाला ही जागा देऊन देऊया आपण. कोण राहिलेला आहे बघा? ए बी सी डी ई पण झालं आहे, एफ जी आणि एच राहिलेला आहे, त्याला ही जागा आपण देऊन देऊया. झाले कम्प्लीट 8च्या 8 सिटिंग्स. राईट. आणि 8च्या 8 सिटिंग झाले असतील तर या अरेंजमेंटवर तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स देणे आहे. चला आन्सर यायला पण सुरुवात झाली आहे. निकिता बोलते क्वेश्चन नंबर 13चा बी. क्वेश्चन तर मी वाचलंच नाही अजूनपर्यंत. चला क्लिअर आहे का? ही अरेंजमेंट तर आधी क्लिअर आहे का? मला मार्क करून द्या, ही अरेंजमेंट क्लिअर आहे की, किंवा काही डाऊट आहे किंवा कोणती कंडिशन का अशी वापरली आहे असं जर काही डाऊट असेल तर मला मेन्शन करा, मी पुन्हा रिपीट करेल. बट नसेल, मला तर वाटत नाही की काही डाऊट असण्यासारखा, साधी सिंपल कंडिशन्स आहेत. राईट. क्लिअर आहे. इट मीन्स क्वेश्चनचे आन्सर्स जनरेट करणे आपल्याला. चला क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतात? हू अमंग द फॉलोइंग सीट्स टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ सी. इमिडिएट लेफ्ट ऑफ सी. सीच्या इमिडिएट लेफ्ट मीन्स इकडे कोण बसलेला आहे? दॅट इज डी मीन्स ऑप्शन नंबर बी. राईट ना. यस, डी बसलेला आहे. इट मीन्स ऑप्शन नंबर बी. यस. चला पहिला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे आपला. चला सेकंड क्वेश्चनवर या. हू अमंग द फॉलोइंग सीट्स टू द अपोजिट ऑफ ए. ए चा अपोजिट मीन्स फेसेसला कोण बसलाय? दॅट इज एफ. ए चा अपोजिट कोण बसलाय? दॅट इज एफ मीन्स ऑप्शन नंबर सी. राईट. ऑप्शन नंबर सी. यस एफ. ऑल ऑफ यू. यस व्हेरी गुड. एफ. चला नेक्स्ट क्वेश्चनवर या. हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एच अँड जी व्हेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट टू जी. जीच्या लेफ्ट पासून सुरुवात, जीच्या लेफ्ट पासून इकडून सुरुवात केली तर किती पर्सन्स बसलेत? कुणाचा? एच अँड जीच्या मध्ये किती पर्सन बसलेले आहेत? दॅट इज 1 पर्सन ओनली. 1 पर्सन एकटा ए बसलेला आहे. दॅट इज 1%. यस 1%. ऑल ऑफ यू. व्हेरी गुड. देर आर ओनली 1 पर्सन सिटिंग बिटवीन एच अँड जी. एच अँड जीच्या मध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेला आहे. चला फायनली नेक्स्ट टू क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 16 वर. इफ ऑल द पर्सन सिट अराउंड द सर्कल इन अ क्लॉकवाइज डिरेक्शन by their names according to the English alphabetical order, starting from A पासून स्टार्ट करणे and alphabetical order and clockwise. Then how many persons remain unchanged except A? जर ए पासून सुरुवात केली आणि क्लॉकवाइज मीन्स घड्याळाच्या दिशेने जर जातोय अँड ए बी सी डी ई एफ जी यानुसार जर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावलेत तर किती पर्सन्स अनचेंज होतील? अनचेंज मीन्स त्याच जागेवर. राईट. काय बोलताय? ऑप्शन नंबर डी 2. ऑप्शन नंबर डी 2. चला बघूया. हा तर ए आहे तर हा बी होईल. राईट ना. हा ए आहे तर हा बी होईल, हा सी होईल, हा डी होईल, हा ई होईल, हा एफ, हा जी, हा एक्स. किती अनचेंज झाले? तर हा सी आयडीज राहिलेला आहे आणि डी आयडीज राहिलेला आहे. फक्त 2च अनचेंज होत आहेत, सी आणि डी. बाकीचे सर्व चेंज होत आहेत जर अल्फाबेटिकल ऑर्डर क्लॉकवाइज नुसार लावले तर. ओनली 2 पर्सन्स. यस ओनली 2 पर्सन्स रिमेन्स अनचेंज. त्यांच्यामध्ये काही चेंज होणार नाही, बाकीच्यांमध्ये चेंजेस होतील.
यस व्हेरी गुड क्लिअर आहे. चला फायनली लास्ट फॉर टुडेज सेशन ऑल्सो, आजच्यासाठी पण शेवटचा क्वेश्चन की लास्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द पोझिशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू एक्स, वेअर इज बी आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एक्स आता कशाही पद्धतीने डील करा बघा, फोर्थ फ्रॉम द राईट और फोर्थ फ्रॉम द लेफ्ट, दोन्ही पद्धतीने मिळत आहे, फोर्थ फ्रॉम द राईट अँड फोर्थ फ्रॉम द लेफ्ट. बट ऑप्शनमध्ये शोधा काय मिळत आहे, फोर्थ फ्रॉम द लेफ्ट तर आहे ऑप्शन नंबर, फोर्थ फ्रॉम राईट पण आहे. ए आणि बी दोन्ही मिळत आहे, ऑप्शन नंबर ई, बोथ ए अँड बी. यस ऑप्शन नंबर ई, बोथ ए अँड बोथ ए अँड बी मीन्स ए आणि बी हे दोन्ही आहे. फर्स्ट डे घेतला आपण कशाचा, मेमरी बेस्ड टेस्टचा, तुमचा मेमरी फर्स्ट डे घेतला राईट. उद्या आपल्याला इथूनच कंटिन्यू करणे आहे, उद्या आपल्याला इथूनच कंटिन्यू करणे आहे. आय होप की तुमच्या सर्वांकडे PDF आहे, त्याला प्रिंट करून घ्या. समोर 17 पर्यंत डील केले आहेत बरं का, समोरचे क्वेश्चन्स तुम्ही डील करून बघा समोर. उद्या आपण याच्या समोर कंटिन्यू करणार आहे. बट बिफोर स्टॉप लेक्चर की मला हे कन्फर्म करून घ्या की आतापर्यंत जे काही केलं आहे आपण ते क्लिअर आहे का, क्लिअर आहे का सर्वांचं. आणि पुन्हा एकदा रिपीट करा. काय म्हणतो प्राची, वाय नॉट वी आर कन्सिडरिंग ए इन क्लॉकवाईज. अरे ते कन्सिडरिंग ए हे प्रश्नामध्येच लिहिलं आहे बघा आरची, एक्सेप्ट ए. प्राची की एला का कन्सिडर करण्यात आलेलं नाही आहे, कारण क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे प्राची की एक्सेप्ट ए, एला सोडून, राईट ना. येस 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 राईट, येस प्राची, एला एक्सेप्ट ए क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे की एला सोडून बाकीचे किती रिमेन आन्सर्स राहतील, त्याचं आपण एला काउंट केलेलं नाही आहे. हां, एला काउंट असं काही कंडिशन असते तर एला पण आपल्याला काउंट करता आला असतं राईट. चला क्लिअर आहे. मंजिरी प्रेझेंटचे यस, मंजिरी कॉल फॉर यू. चला सर्वांचं ओके क्लिअर आहे. ओके आपण पुन्हा कंटिन्यू करूया मेमरी बेस्ड टेस्ट राईट. या 70 नंतर 18 पासून तर समोर उद्या आपल्याला रिजनिंगचा पार्ट संपूर्ण केले, मग कॉन्टचा पार्ट पण डील करणे आहे मेमरी बेस्डवर. ओके चला ऑल ऑफ यू फायनली सीओपचा मेसेज टेस्ट करून द्या, उद्या आपण कंटिन्यू करूया. ओके चला थँक्यू. अँड नवीन स्टुडंट जे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला लिंक मिळेल बरं का, यूट्यूब चॅनलची लिंक मिळेल, पुन्हा टेलिग्रामची लिंक मिळेल, नंबर्स मिळतील तुम्हाला. तिथे तुम्ही मेसेज जरी केला तरी तुम्हाला शीट्स प्रोव्हाइड होतील, PDF त्याला प्रिंट करून घ्या. ओके चला उद्या भेटूया पुन्हा एकदा, याला कंटिन्यू करूया. चला थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.